होय, काय झालं ग? एवढी का मेंगाळ्यागत चालायला आल्यास? हा, जिम करून आलीस नव का? कट्टाळी आजची जावा महाराणी, वेळ मोकळाच आहे. हा, आता दिसभर पडून राहायचं म्हशीगत, है की नाही? कारण जिम करून आल्या मी कट्टाळी, तासभर जिम करायची, दिसभर पडून राहायचं म्हशीवानी त्या बेडवर. सुधरा अवलादी कवा सुधरायच्या काय माहिती. ए गुड्डे, बाकीचं सगळं आवरलंय, थोडा झाडू मारून घेता जा. नाही बाई आई, तुझं तू कर. आज माझा लेग डे होता, मला कंटाळा आलाय. वा ग वा, तुझा रोज एक डे असतोय ग. आज लेग डे, उद्या हात डे, परवा थोबाट डे, तेरवा बॉडी डे, सगळं डे असते. ती घरातल्या कामाचा डे बी कवा तर येऊ द्या. हा, तिथं स्वतःच पैसे भरून दुसऱ्याचं वजन उचलताना तुम्हाला कटाळा येत नाही. घरातली कामं करायची म्हटलं की तुमचा हातपाय गळाटत्यात पार. उद्यापासून ते जिम बंद कर, घरातली कामं कर. कसं तुझं फिटनेस राहत नाही मी बी बघते. हा, जरा वायशी फरशी पुसावी खाली वाकून, जरा वायसा झाडू मारावा, स्वयंपाक करावा. हे तसलं काय नाही. तिथं त्या जिमच्या मशीनीवर जाऊन तुम्हाला पळायचं सुचते, तिथली वजनं उचलून व्यायाम करायला सुचतोय. आणि घरात आले की नको बाई, मला कट्टाळा आलाय, मला कट्टाळा आलाय, माझं आज ही होतं, माझं आज ती होतं. नवाला करते त्या. फूड पाठ दिशी झाडू मार. हे आणि काय आहे ग बघू? अरे परमेश्वरा, अगं ह्याचा शेणा परास बेकार वास येतो की ग. कशी पित्यास? हा, तुला काय हाय का नाही जरा तर? हे असलं काय तर पी आणि एकदाची पड आजारी आणि बस आमच्या बोकांडी. पैसे घालायला काय आम्ही मोकळच आहे, पैशाचं झाडच लावले ना, सगळं तोडून तुझ्या घालतू मड्यावर. हा, असलं परत जर काय पिलं बेलं नसलं भिकार बाजूने धंदबिंद केली तर बघ, भिकार चोट कुठली. आम्ही बी माणसंच आहे की, घरातली कामं करून बी आमचं बघ शरीर कसं एकदम धनधाकट आहे. हा, जरा थोबडावर नियंत्रण ठेवायचा, खादीवर नियंत्रण ठेवायचं. जरा चमचमीत रोज खायला पाहिजे. आज पिझ्झा पाहिजे, आज बर्गर पाहिजे, कुठला टिक्कानं, कुठली चिल्लीन, कशाचं काय बिल्लीन तसलं तुम्ही खात बसताय. आणि वजनं वाढल्यावर उद्या आणि जिम लावायची, स्वतःच पैसे भरायचं, तिथं जाऊन वजनं उचलायची. आणि मी जिम लावली आणि मी जिम लावल्यानं मला कट्टाळा येतो या. फाजील धंदा नको ती.